राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांना हिंदीची परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे आणि त्याबद्दल मुंबईतील मराठी नागरिक आणि निवृत्त अधिकाऱ्यांना काय वाटतंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांनी. पाहूया. जर महाराष्ट्रामध्ये इतर काही बाहेरून लोक येत आहेत, अमराठी लोक, त्यांना मराठीसाठी सक्ती केली पाहिजे हे असं मला वाटतं. इनफॅक्ट काल एक GR पास झाला, त्याच्यात असं कळून आलं आहे की आपल्या मराठी अधिकाऱ्यांना हिंदीतून परीक्षा द्यावी लागते. हे खूपच चुकीचं आहे. आपल्याकडे जर परीक्षा होत असेल तर ती मराठीतून झाली पाहिजे, याच्यावरच सक्ती केली पाहिजे. त्या राज्यात ती भाषा असावी हे अगोदरपासून जे चाललेलं आहे त्याला हा कुठंतरी मागच्या दारानं वेगळा हेतू उद्देश असावा असं मला वाटतं. मुंबईसारख्या शहरापुरतं जर असतं तर आपण समजू शकतो हे मेट्रोपॉलिटन सिटी आहे, इथं सगळ्या देशाचे सगळ्या जगाचे लोक येतात. त्यांना कुठेतरी कम्युनिकेशनला मग ही इंग्रजी भाषा पण त्यांना पाहिजे. जर का स्पेनचा माणूस आला तर त्याची स्पेनची भाषा आपण ठेवणार का? नाहीच ना. त्या राज्याची भाषा मराठी भाषा असावी. ज्यांना त्या भाषेबद्दलची अडचण असेल त्यांनी आपल्या दुभाषेची व्यवस्था करून घ्यावी त्याच्याबद्दल. नाही, एक त्यानं सब ठेवलं पाहिजे होता, पण कंपल्सरी मराठी केली, कारण महाराष्ट्राची मराठी भाषा आहे, अभिजात दर्जा आहे आणि कला संस्कृती सगळं काही अतोनान भरलेलं आहे, त्यामुळे केलंच पाहिजे. पण हे तर न करता राजकीय मोठी घोडचूक ठरेल. कारण काय होईल ना, कोणी येईल हे देईल, राज्यपत्रित अधिकारी होतो, बरोबर नाही. ज्या ज्या राज्याची भाषा आहे ती केलीच पाहिजे. त्यांच्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही सांगाल का मराठी आम्ही देतो, तर तुम्ही मराठीला प्राधान्य देतील का? ती लोक नाही देणार. ती लोक ती हिंदीवरच देतील ना. आणि तिकडे जाऊन तुम्ही हिंदीमध्येच आपण बोलतो ना, मग त्या लोकांना पण तिकडे येऊन मराठीमध्ये बोललंच पाहिजे ना. ती सक्तीच केली पाहिजे. ज्या देशात तुम्ही जाल त्या देशाची तुम्हाला जुळवून घेणं पर्याप्त असतं आणि म्हणून त्या आपल्या इकडच्या अधिकाऱ्यांना हिंदी अनिवार्य केली पाहिजे असं नाही आहे. मराठी आली पाहिजे एवढं नक्की.